नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आपण संपूर्ण जो कटऑफ होता जो 2022ला लागलेला आहे, जेणेकरून तुम्हाला प्रेफरन्स देताना अंदाज घेता येईल. एकंदरीत जर पाहिलं तर कोल्हापूरला भरपूर अशा जागा त्या ठिकाणी मागील वर्षी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकूण जर पाहिलं तर 816 जागा या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता एकंदरीत आपण कॅटेगरीनुसार नक्की कट ऑफ काय होता हेही या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की नक्की कोणत्या जिल्हा परिषदेचं मेरिट किती लागते कास्टनुसार. संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढ्या जिल्हा परिषद आहे त्या सर्वांचं मेरिट आपल्या चॅनेलवरती मी उपलब्ध करून दिलं आहे. सर्वांनी ते पाहून घ्या. एक जिल्हा परिषदेनुसार तुमचं आणि तुमच्या कॅटेगरीनुसार मेरिट किती लागलं आहे त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स देताना फायदा होईल. या ठिकाणी जर पाहिलं तर जनरलचं मेरिट साधारणतः आपण जर जनरल वुमनचं मेरिट जर पाहिलं तर 141 गुणांचं मेरिट होतं. एक सर्व्हिसमेन जर पाहिलं जनरलचं तर 107 गुणांचं मेरिट लागलेलं पाहायला मिळतं आहे. जनरल प्रोजेक्ट अफेक्टेडचा विचार केला तर 124 गुण आहेत. त्यानंतर जनरल स्पोर्ट पर्सन जर पाहिलं तर 136 गुणांचं कट ऑफ दिसतो आहे. त्यानंतर जनरल फिजिकल लो फ्युजन जर पाहिलं तर 124 गुणांचा कट ऑफ आहे. शेड्यूल कास्ट एस सीचं नॉन ॲप्लिकेबलचं मेरिट जर पाहिलं तर 113 गुण आहेत. त्यानंतर SC वुमन जर पाहिलं तर 111 गुणांचा कट ऑफ पाहायला मिळतो आहे. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर SC प्रोजेक्ट अफेक्टेडचा विचार केला तर त्या ठिकाणी 85 गुणांचं मेरिट आपल्याला पाहायला मिळतं आहे. अर्थक्वेक अफेक्टेड म्हणजे भूकंपग्रस्त असेल तर त्यांना 77 मेरिट लागलेलं आहे, कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर स्पोर्ट पर्सन SC जर पाहिला तर 85 गुणांचं मेरिट आहे. त्यानंतर ST कॅटेगरीचं मेरिट जर पाहिलं तर त्या ठिकाणी 94 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. त्यानंतर वुमनचं जर पाहिलं तर 89 STचं मेरिट 89 लागल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड ST जर पाहिला 50 गुणांचं मेरिट आहे. स्पोर्ट पर्सन जर पाहिला तर त्या ठिकाणी 65 गुणांचं मेरिट पाहायला मिळते. त्याच पद्धतीने आपण OBC कॅटेगरीचा विचार केला कोल्हापूरमध्ये तर 117 गुणांचं मेरिट त्या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळते. वुमनचा विचार जर केला OBC तर 115 गुणांचा कट ऑफ पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने OBC प्रोजेक्ट अफेक्टेड जर पाहिलं तर 102 गुणांचं त्या ठिकाणी मेरिट लागल्याचं पाहायला मिळते. OBC अर्थक्वेक अफेक्टेड जर पाहिलं तर त्या ठिकाणी 66 गुणांचं मेरिट आहे. त्याच्यानंतर OBC लो व्हिजन जर पाहिलं तर 113 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. त्यानंतर OBC PH डिफिशियन्सी म्हणतो आपण 80 गुणांचा कट ऑफ आहे. त्या पद्धतीने OBC जर PHID जर पाहिलं 118 गुणांचा कट ऑफ आहे. PHMD जर पाहिलं तर त्या ठिकाणी 108 गुणांचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. तेच जर पुढे पाहिलं तर OBCचा एक्सटर्नल ऑर्फनचा कट ऑफ जर पाहिलं तर 86 गुणांचा आहे. त्यानंतर FIJAचं जर पाहिलं जनरलमध्ये नॉन ॲप्लिकेबल जर पाहिलं तर 123 गुणांचा कट ऑफ आहे. वुमन जर पाहिलं FIJA वुमन तर 118 गुणांचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. FIJA प्रोजेक्ट अफेक्टेड 124 गुण आहेत. NTBचं मेरिट 125 गुणांचं आहे कोल्हापूरला. NTB वुमनचं मेरिट 118चा कट ऑफ लागलेला होता. त्याच पद्धतीने प्रोजेक्ट अफेक्टेड NTB 124 गुणांचा कट ऑफ होता. स्पोर्ट पर्सन जर पाहिलं NTBमध्ये तर 93 गुणांचा कट ऑफ होता. NTD नॉट ॲप्लिकेबल 123 गुणांचा कट ऑफ होता. NTD जर पाहिलं तर वुमन्स 120 गुणांचा कट ऑफ होता. प्रोजेक्ट अफेक्टेड जर पाहिलं तर 116 गुणांचा कट ऑफ दिसतो आपल्याला. त्याच पद्धतीने स्पोर्ट पर्सन जर पाहिलं NTDचा विचार जर केला तर 90 गुण म्हणजे वरती आपण या ठिकाणी NTDचा कट ऑफ पाहिला. इथे NTD पहा 123 आहे. वुमन जर पाहिलं तर 123 आहे. एक सर्व्हिसमेन वुमन 120 आहे. त्याच पद्धतीने NTD 123चा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड NTD जर पाहिलं तर 116 गुणांचा कट ऑफ आहे. NTD स्पोर्ट पर्सन 90 गुण आहेत. त्याच्यानंतर PH लो व्हिजन 114 गुण आहेत. त्यानंतर इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS जवळपास EWS आणि SCBCचा कट ऑफ जवळपास सारखा असतो, लक्षात ठेवा. कारण की त्यावेळेसला पहिल्या फेजमध्ये आपण जर पाहिलं तर SCBC कॅटेगरी इन्क्लूड नव्हती, सेकंड फेजमध्ये ती इन्क्लूड झाली. त्यामुळं या EWSच्या जागा त्या ठिकाणी बायफर्गेट केल्या गेल्या. आपण जर पाहिलं तर 122 123 EWS वुमन जर पाहिलं तर 123
त्या ठिकाणी कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुढे जर पाहिलं तर EWS प्रोजेक्ट अफेक्टेड जर पाहिलं तर 112चा कट ऑफ आहे. EWS अर्थक्वेक अफेक्टेड जर पाहिलं तर 107 आहे. त्यानंतर EWS स्पोर्ट पर्सन 87चा कट ऑफ आहे आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन PH लो फ्युजन जर पाहिलं तर 125 गुणांचा कट ऑफ पाहायला मिळतो आहे. अशा पद्धतीने ही 25 फेब्रुवारी 2024ला त्या ठिकाणी प्रिंट काढलेली यादी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर हे रोस्टर जर पाहिलं तर हे आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याचं रोस्टर पाहायला मिळतं झेडपीचं. अशा पद्धतीने तुमचं मेरिट पाहून हा मेरिट का पाहायचा असतो कारण की तुम्हाला अंदाज आला पाहिजे. संपूर्ण जिल्ह्यांचं मेरिट तुमच्या कॅटेगरीचं पाहून घ्या, कुठे जागा जास्त आहेत आणि कोणत्या एरियामध्ये कमी आहेत हाही अंदाज येईल आणि एकंदरीत तुम्हाला प्रेफरन्स देताना याचा फायदा होईल. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.